माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते. आणि 60 वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. कोणत्याही प्रिय माया कीर्तनात बसलेल्या कोणत्याही प्रियकरानं मला सांगा, तुमचं हॉटेलचं बैल किती प्रियशन दिलं का? देणारच नाही. हुशार मॉडेल आहे ते. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं. तवर हे एक कांडी चूक घेते आणि याला म्हणलं तुला घेते म्हणते इंटरेस्ट नाही. अरे पैसेच नाही बावळाटा. एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. याने सांगितलं कोणाशी? त्या सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कॉलेजला होती. म्हणला 1 मिनिट मी त्याच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. इश्क ही मेरी जिंदगी है. अगर वो ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. वो मेरी नहीं हो सकती तो किसी की भी हो नहीं सकती. त्याने सांगितलं तुला काय भुकायचं भूक, पण मी काय सोमवारी लग्नाला येत नाही, मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हे मंगळवारी आशीर्वाद द्यायला गेलं तर सोमवारी ज्याचं लग्न होतं ते असं दाढीला हात लावून बसलं होतं. हा गेला आणि त्याला म्हणला व्हाय यू आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय? काल लग्न झालं नाही, याचं बक्षीसच पडलं खाली. म्हणला काय करा. मग याने सांगितलं काय झालं. त्यानं सांगितलं 3 तास आम्ही गार्डनमध्ये शपथी घेतल्या. तिनं मला सांगितलं मी तुमचीच आहे, हे शरीरच तुमच्या ताब्यात दिलं आहे, मी तुमच्यावरून जीव ओवाळून टाकला आहे. बऱ्याच गप्पा झाल्या आमच्या दोघांच्या. फुल आहे गुलाब का, लडका आहे गरीब का, असं काय बरंच त्यांचं आहे. लय बारीक सांगितलं तुम्ही माझ्यावर संशय घ्याल, तुमच्याकडून नाही लागत. सावध राहा माणसाने. आणि तिनं मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं आणि कोर्टाची पायरी चढल्यावर तिनं मला सांगितलं आता मी तुमच्यावरून जीव ओवाळून टाकलाय, तर तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे. म्हणजे प्रेम कशावर आलं? पैशावर. मित्रानं सांगितलं 5,000. पोरकावला थांबण मराय. त्याच्या मित्राने त्याला सांगितलं अरे तिला सांगायचं माझ्या नावे 5,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत आणि त्याला काही पोरग नाही, वारस मीची. तर म्हणला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संगच गेली, मी बसलो तुही वाट पाहत. एवढं तिचं माझ्यावर. अरे पागले तू, असे 3 जण म्हणत होते तू 4था येड्या. अरे 3 मेले तू एकटाच राहिलाय, ते 3 झाले भूत, तू असेल खैस. पुरीसाठी मरतो का शांबड्या. ए दरिद्री, ए भंगरी. अरे हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं. ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केले ना, लफडे लुपडे, दरवाजे लावून भांडे घासीत अरे, आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करतात. अरे लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. हा म्हणून 3 गोष्टी ध्यानात ठेवा. 3 गोष्टी ध्यानात ठेवा. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. तर काकडा. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. महिला मंडळ घरात पाणी जपून वापरा, घरात वीज जपून वापरा, आणि घरात वाणी जपून वापरा. पहिली गोष्ट पाण्याचे कॉक सतत बंद ठेवा, लागेल तेव्हा घेत जा. पहिला हंडा दुसऱ्या मजल्यावर घिजायपर्यंत खाली नळ चालूच होती. कारवा म्हणे मी पट्टी भरी ती, तुझ्या घरातच घे ना नळ सेपरेट. काला नगरपालिका अवलंबून राजी. तो नवरा लय नोठावाला येतं. 1 पाणी जपून वापरा, गरज आहे की नाही बोला. 2
वीज जपून वापरा आणि वाणी जपून वापरा. जरा सासू सासऱ्याचा आधार करायला शिका. तू काय तिकडून 5-7 8 10-12 तांबे घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. आणि तुला सासू सासऱ्याचा बोलायचं काही राईट आहे नाही. तुझा सेपरेट खिलार आहे, तू त्याचं सांभाळायचं. तुला दुसऱ्याचा बोलायचं काय अधिकार आहे? ऐ ऐ सासूचा तुझा काय संबंध येतो बोलायचा? तू कोण सासूची? ऐ ऐ तू कोण आहे सासूची? तो नवऱ्यापुरतं तो पाहायचं, तुला इकडे बोलायचं काय अधिकार? तू मंगळसूत्र कोणचं घालती? नवऱ्याचं. तुला सांभाळण्याची जबाबदारी कोणाची आहे? नवऱ्याची. तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी देण्याची जबाबदारी कोणाची आहे? नवऱ्याची. तुमच्या अंडर कोण आहे? तुमच्या पुऱ्या कानाखाली कोण येईल? नवरा. मग तुम्हाला सासऱ्याला बोलायचं काय अधिकार? काय अधिकार काय? तू लायसन घेऊन आली तिकडून? ऐ ऐ बचत गट काढी ती सासरा उपाशी मारी ती. खरंय का खोटंय? हे इंदुरीकरचं कीर्तन आहे महाराज. हे काल खरं, आज खरं, उद्या खरं. मी मरल ना महाराज तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल. एक तरुण मंडळी, अंगातली ताकद जपून वापरा. माझा टेलपणा करायला वापरू नका. दिवस फिरलेत. मोटरसायकलवर चालला तर कुत्र्याला लात आणतो. त्याचा बाप पिसळलेला होता. पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढतो. अंगातली ताकद माळकऱ्यांच्या टिंगल्या करायला वापरू नका. अंगातली ताकद दंगली करायला, मोर्चे काढायला, टपरे पेटवायला, आंदोलन करायला वापरू नका. अंगातली ताकद काळ्या आईची सेवा करायला, गोठ्यातल्या गाईची सेवा करायला, घरातल्या आईची सेवा करायला, भारत मातेची सेवा करायला वापरा. आता हे दंगली बिंगली करायचे दिवस गेले. आता 15 वर्षापासून महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर 1 काम करते. नंबर 1. आता 100% जनता सीसी कॅमेरे ते. जर कधी क्लिप मध्ये दिसला ना तू टपरी बिपरी पेटवताना, अशी खुटी गुतन तुझ्या. खुटा उपटन पण खुटी निघायची नाही. 3 महिने जामीन नाही. आता 3 महिने जामीन नाही आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. आणि ठकाला ठक भेटल्याशिवाय राहत नाही. 3 कॉलेजची अवलादी मोटरसायकलवर चालल्या, बिनबापाची अवलाद. 90 हाणल्या जोरात आणि ट्रकवाल्यानं हॉर्न वाजवला. काय चुकील ती की त्यानं? पण ही बापाची अवलाद, बिनबापाचे हे, यांनी त्याची गच्ची धरून ओढलं, त्याला दिले 2 ठेवून. आता तो आपल्या भागात होता म्हणून त्याच्या भागात जाऊन डिरिंग कर ना. पण तो काय कच्चा नव्हता. तो टामी घेऊन उतरला. गुडघ्यातूनच काढली तिने बी. ही उतरले म्हणलं ती आईला गुडघे नाही राहिले. गरीबाला तरस देण्यासाठी, कोणाची माप काढण्यासाठी, कटआउट काढण्यासाठी अंगातली ताकद वापरू नका. भारत मातेची सेवा करायला वापरा. मिलिटरीत पोरग कोणाच आहे? ज्याची आई दुसऱ्याच्या घरचे भांडे घासते, ज्याचा बाप दुसऱ्याच्या बागात झाडाला पाणी घालतो, त्याचाच पोरा देश सांभाळतो. मारामाऱ्या करायला आणि टपरी पारवायला नवीन पद्धत आणली. आता वाढदिवस साजरे करायचे. भंगार क्वालिटीची अवलाद. 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजारचा पायात बूट. माझटलं ते. बापानं द्यायचे 100, हिनं द्यायची 100. इथं लय खोडीची. हिनं उलट पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याचं तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण? त्याला मी 9वी पासून पाहते. मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती. तुका नाही उलातली कुठं, त्यानं दुसरी केली असती.
आणि मग आता याने वाढदिवस साजरी करायची कुठं माहिती का, 90 प्यायच्या, धाब्याच्या पुढं केक ठेवायचा हायवेला डांबरीवर, त्या केकवर सामुदायिक मुतायचं 2-4 जणांनी, तो केक आणि मूत एकत्र करायचा आणि तो एकमेकाचा मूत आणि प्रसाद म्हणून खायचा आणि मग पेल्यावर एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायचा, ए दत्त्या, ए भिक्या, ए किसन्या. खरंय का खोटंय? खरंय. आपले भक्त खोटे बोलत नाही. सांगा हे खरंय का खोटे? मग वाटोळं याच्यामुळेच झालं. पुरी मग पुरींचा हेच झालं. रविवारी पोरगी शाळेत जाती, हा क्लास भरतो कुठं बा हायवेला. पोरीनं 2-3 वर्ष थांबा, तुमच्या बापाच्या दारात अशी रांग लागणार आहे, रांग. मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहायला पाहिजे, नाही तर रांग लागायच्या अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय उपयोग? एक अंगातली ताकद जपून वापरा. काय मत आहे तुमचं? सेवा करायला वापरा, वृक्षारोपण करायला वापरा, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वापरा, चांगल्या गोष्टीसाठी वापरा. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा कुठेही घालू नका. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी सुरू केले फेटे. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो नऊवार. पुरीनी घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. घेतो वाढण्यान आवळी तर मुंडके आम्ही. मूर्खावासारखं वागायचं कसं आहे बी. चांगले बसून लोक जेवत होते खाली, ऊत आलाय ह्या नालायकांना उभ्यानं जेवण, आणि ते वरहड नालायक ताटली हातात घेत भात पान त्याला भातच सापडा ना, ते ताटलीच घेऊन घरी गेला. मग चांगले गोल गुलाबजांबू होते, आता गुलाबजांबू कसं झालाय, लांबकोळा. आता गुतला म्हाताऱ्याच्या नागपुडीत, मिळाला म्हातारा. चांगले बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते, केले एकत्र. राजा राणी, राजा एवढा, राजा एवढा, राणी. राजाला कळलं सुद्धा नाही, राणीची टाकली का मुका घेऊन गेली. महाराज, कोणत्या जन्मात देवाची भेट होईल हे सांगता येत नाही. ह्या जन्माचा विषय सोडा, या जन्माचा तुम्ही विषय सोडा. का मी ह्या जन्मात रामायण केलं, ह्या जन्मात भागवत केलं, ह्या जन्मात कीर्तन केलं, ह्या जन्मात मी वारी केली, ह्या जन्मात मी तुळशीला का असं सांभाळू बाबा. आता काय करणार? टाकून दिलेल्या पोरी सुद्धा या 2 वर्षात लोक धनाधन करायला लागले, तर काय करतील काय? बरं, बापा पुढे असा प्रश्न आहे, हा सांड जर पिवळा केला नाही, हा काही करीन ना. याला पाहिलं डीजेला घाम येतोय, धडधड करतोय डीजे. बायको सुरुवातीला होती नाही, मधी आहे, शेवटी नाही. बायको सुरुवातीला नव्हती, मधी आहे, शेवटी नाही. नाही शेवटी काय नाही, शेवटी बायको नाही, काही नाही. आपण आपली खाट आणि करेल कर्म. काय केलं म्या? काहीच नाही केलं. तो जे केलं ते कोणीच केलं नाही. तो 80,000चा तमाशा गावात सुईचा होऊ दिला नाही. आणि सप्त्याक कधी डोकून पाहिलं नाही. मग गावात सप्ते करायला त्रास होती, जत्रा करायला नाही होत. सप्त्याची मीटिंग बसल्या बसल्या एक जण म्हणतो, करायचं आहे काय यंदा? हा, मग मागच्या हिशोबाचं बोला. मी एक म्हणलं, तुम्हाला मागचं काढायचंय का? सप्ताह केला उडत. भैया वया. आणि जत्राचं कसं आहे, हे पहा, पोरं गावात तमाशा सोयीचा होऊन देती नाही, तमाशा यंदा आणायचा नाही.
चौजाती गावाची. उठला एक जण कोपऱ्यातून, का नाही आणायचं बा, आपल्या पांढरीचा नियम आहे, बाई नाचल्याशिवाय पीक पाणी नाही. मग पहा, चांगलं सांगणं आपलं काम. लोक म्हणले पैशाची अडचण येते, 100 जास्त काढा पण बाई आली पाहिजे. 80,000 तमाशा आणला गावात. आपल्या गावचे 5-25 सांड, शेजारच्या गावचे 5-25 वळू. ती मंडळी वाजली का गोळा होती, ती बोलवाय नाही लागत महाराज. तुम्ही पहा महाराज, हळदीला 100-200 लोक, साखरपुड्याला 100-200 लोक, पण नवरदेव मिरवायला निघायचा टाइम कुडून पोरं येतात. 10 मिनिटात गँग तयार झाली. तमाशा काही सोयीचा होऊन देती नाही. बायांच्या अगोदर त्या वळूनचा एक डाव. मग ज्याच्या ताब्यात वही येते, माईकवर बोंबलं तर शांत बसा. गावची इज्जत घालू नका, मोठ्या कष्टानं बाई आणली. त्याच कार्ट खालून म्हणतो वन्स मोर शांताबाई. हा लगेच म्हणतो कोणचं बॉम्ब आणलं. लोक म्हणले तुझंच आहे. माझं ते माझं असू शकत नाही. लोक म्हणले नाव आहे मग तुझ्या, मग पाय काय. चांगलं करायला त्रास आहे महाराज, वाईट करायला त्रास नाही. पण एक ध्यानात ठेवा, वाक्य लिहून घ्यायचा. हेंद्रिकेचे वाक्य, सत्याला त्रास आहे पण जय निश्चित आहे. लय सावध राहा. उत्तर तुम्ही नाही. स्वप्न खरं, स्वप्न आहे किंवा नाही आहे. बरं खरं आहे का खोटं आहे? चूक. स्वप्न खरं आहे. तुम्ही म्हणा आता जमलं. स्वप्न खरं आहे पण जागृतीत नाही. जवळ तुम्ही स्वप्नात आहे तवर स्वप्न. मग काही माणसं स्वप्नात राजे होत्या. एखाद्याचं लगीनच जमत नसलं, 7 सीझन फेल गेले, जमलं बुवा, झाला नवरदेव, बसला घोड्यावर घोडा. बसला घोड्यावर घोडा, आली शांताबाई, हल्ली घोड्यानं उडी, फाटली गोदडी. कोण खातं यांना? काहीला पाहुणे येईन, काहीला आले ते देईन, काहीला दिली ती राहीन, काहीला राहिली तिला पोर होईन. काय मेन काय पोर कमी पडले, एवढ्या शाळा झाल्या, मास्तर पोरं सापडले त्यात. आपल्याकडे घाला बा. अरे एकच आहे, घालाव कुठं कुठं. पोर काय अर्जंटियाची गोष्ट आहे का? तू गाडी वाट्या उभी कर, मी आतून पोर आणतो. जेव्हा लोकांना 5-5 पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उता आला. मावळ्याचा बाजार झाला सगळा. क्वांटिटी वाढल्यामुळे क्वालिटी राहिली नाही महाराज. कोणत्या क्षेत्रात सध्या क्वालिटी नाही? कोणत्या क्षेत्रात नाही. संप्रदायातही क्वालिटी राहिली नाही, मेडिकल क्षेत्रातही क्वांटिटी वाढली, क्वालिटी नाही राहिली. क्वालिटीच नाही. पूर्वी 70-62% मुलगा आरामशीर मेडिकलला जात होता आणि ब्रिलियंट. आता काय? आता 510 मार्क आहे पोराला, 500 पैकी 10वीला. मग ते विकल्पाचे द्यावा लागले ना. 6 सोडवायचे होते, 5 सोडवले, ते द्यायची पाळी आली ना. काय याच्यापेक्षा काय? बरं जाऊ दे. इंग्रजीत मार्क पैकीच्या पैकी पडू शकतात, समजा पडू शकतात, गणितात तर पडू शकतात, विज्ञान मराठीत पडतील का? आता मराठीला 100 मार्क पाडणारी पोरं आहेत. मी शाळा निघाल्यात कुडून. काही काना, मात्रा, उकार, रस्व, दीर्घ, पूर्णविराम हाय का नाही? मिळालं का सगळं? एकच शब्द शिकवणार आता तुम्हाला मी. फक्त फटाफटा तुम्ही बोलत जायचं. आता संसार काल नव्हता, आज आहे, उद्या आहे. बोला पटकन. संसार अपूर्णांक आहे का पूर्णांक आहे? अपूर्णांक आहे. कधी पूर्ण होणार आहे का? थोडाच. आजीबाईला विचार ना कसं काय चाललंय. ती म्हणते बस 3रीचं जमलं का मी मोकळी झाली. तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. 3री जाती तर पहिली बाळात पण आली ती, पहिली बाळात पण आली ती, 2री ऑपरेशनला येते. तू नक्की मोकळी कधी होती? एखाद्या म्हाताऱ्या विचार कसं काय? बास वरच्या तुकड्यात पाईपलाईन करून बारं काढलं का मी मोकळा झालो. गाडवे तू पुढे बारं काढित होतो, मागं सायपण उखलती, सायपण जोडीत होतं, नट डिल्ला होतो, नट बसत होतं, चमडं खलास होतं, चमडं बसत होतं, डीपी जळती, डीपी बसती, तर एअर आटती. तुला मेल्यावर सुद्धा बांधून न्यायचे सुतळीनं. तू उठून पाहायला बसलाय. सगळे भाऊबंद आल्यात का? अहो महाराज 15 अध्यामध्ये 54 नंबरची ओवी आहे. 15 अध्यामध्ये 54 नंबरची ओवी. हातावर नंबर लिहून ज्ञान घरी गेल्यावर पाहा. या फळना चुंबिता फुलना थोरंबिता. त्याला फळही नाही फुलही नाही, ते झाड वांज आहे. संसार हे वांज झाड आहे, ते कधी पुरं होत असतं. हा संसार चांगला करा हे होईल, याच्या वाचून काय अडलंय? लग्न झालं पोरग होणार, त्याची काय मिटिंग घ्यायची?
माणसं म्हणते झालं भाऊ त्याला पोर, मग आता यानं बायको केलं शेजार त्याला पोर होईल. संसार येतो त्याच्यात काय एवढं विशेष येतो. काले होता आज आजा गेला पंजा गेला देखत बाप. एक वाक्य सांगा महाराज, कष्टाने श्रीमंत झालेली माणसं वेगळी आणि बापाच्या इस्टेटवर आयती श्रीमंत झालेली माणसं वेगळी. एक भांडे घासणारीची मुलगी सीए झाली, कौतुक आहे का नाही. एक फाटक्या धोत्रातल्या शेतकऱ्याचा मुलगा तहसीलदार झाला, कौतुक आहे. आमदाराचं पोर आमदार झालं, काय नवीन. आणि आपले लोक अरे नाहीच त्याच्यात काही, त्यात काय एवढं विशेष आहे. अहो ते पिढी जाते आणि ते लावूनच धरतात. ती हुशार मंडळी असते ती. बाप दमत आला का पोरगा आलंच बाहेर काढते ती अशी उजेडे नाही. लगेच 5-50 वाढदिवसाची बोर्ड लावून द्यायची, 5-50 याडपाट गोळा केले का झाले युवक संघटन. ती हुशार मंडळी राहती. आपली